नीलम गोऱ्हेंनी उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप केल्यानंतर आता राज्यातलं राजकारण तापलंय। मात्र याच नीलम गोऱ्हेंवर टीका करताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांची जीभ घसरली आहे। नीलम गोऱ्हे या विश्वासघातकी असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। तसंच लक्षवेधी घ्यायला आणि पुण्यातल्या उमेदवारीसाठी किती पैसे घेतले असा सवालही राऊतांनी गोऱ्हेंना केलाय। तर राऊतांची बुद्धी भ्रष्ट झाल्याची टीका नरेश म्हस्केंनी केली आहे। निर्लज्ज बाई आहे, निर्लज्ज नमक हराम। तुमची लायकी नसताना 4 वेळा काय तुमचं कर्तृत्व होतं? माझ्या कर्तृत्वावरती मला बाळासाहेबांनी आमदार, तुम्हाला बाळासाहेबांनी आमदार केलं नाही। मी परत सांगतो, अशा घाणेरड्या लोकांना बाळासाहेब आमदार करत नाही। कसला हक्कभंग? खरं म्हणजे महाराष्ट्राने या बाईवरती हक्कभंग आणला पाहिजे। विश्वासघातकी बाई। संजय राऊत या माणसाची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे। नारायण राणे साहेब यावेळी म्हणाले की तिकडे फक्त इनकमिंग आहे, आउट गोईंग नाहीये। नीलम गोऱ्हे मॅडम बोलल्या काय? केवळ आता आपली बाजू एक चुकीच्या पद्धतीने समोर येते आणि त्याकरता अशा पद्धतीचे आरोप करणं, अशा पद्धतीची महिलांविषयक भाषा वापरणं की संजय राऊत यांना शोभत नाही। म्हणून अशा पद्धतीचे ते आरोप करतात, त्यांना भर रस्त्यात जोड्याने हाणलं पाहिजे। तर दुसरीकडे अंबादास दानवेंनीही नीलम गोऱ्हेंवर टीका केली। बाप बदलला असेल तर बदला आईवर का दगड फेकताय असंही म्हणण्यात आलंय। नमक हरामीपणा केला जातोय असं देखील अंबादास दानवे म्हणाले। बाळासाहेबांची तरी इमानी राखायला हवं होतं असं देखील वक्तव्य त्यांनी केलंय। नीलमताईंना 4 वेळेस विधान परिषदेची उमेदवारी दिली आणि आमदार म्हणून शिवसेनेने निवडून आणलं। म्हणजे 6-7 वेळेस पद दिले। मग नीलमताईंनी प्रत्येक वेळेस 2-2 जर मर्सिडीज दिले असेल तर 12 मर्सिडीज होतात। मग ह्या 12 मर्सिडीज नीलमताईंनी दिल्या का? आणि म्हणून हे सगळे नमक हरामी ज्याला म्हणता येईल, खाल्लेल्या मिठाला न जागणं म्हणता येईल,